लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा आज धडाका उडणार आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात तिसऱ्या टप्प्यातील हे मतदान होत आहे। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावतील। आज सायंकाळपासून प्रचार पूर्णपणे बंद होणार आहे। त्यामुळे आज दिवसभर सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभांवर भर सुद्धा राहील। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावतील आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा आज धडाका पाहायला मिळेल। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। अनेक सभांचा धडाका आज पाहायला मिळेल। कोणकोणत्या महत्त्वाच्या सभा पार पडतील? बरोबर आहे। आज तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा प्रचार आणि मतदानाच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काही जागांचा उल्लेख करावा लागेल, ज्यामध्ये बारामती, म्हाडा, सातारा, सोलापूर अशा पद्धतीच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि चुरशीच्या असलेल्या ह्या जागा आहेत। तर मराठवाड्यामध्ये लातूरची जागा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। बारामतीमध्ये आज महत्त्वाच्या सभा ज्या पार पडणार आहेत त्यामध्ये अजित पवारांची सांगता सभा पार पडणार आहे सुनेत्रा पवारांसाठी, तर शरद पवारांची सांगता सभा पार पडणार आहे ती सुप्रिया सुळेंसाठी। आज शरद पवारांच्या 3 सभा आहेत, ज्यामध्ये पहिली सभा ही भोर तालुक्यामध्ये होईल, शरद पवारांची दुसरी सभा ही इंदापूर तालुक्यामध्ये होईल आणि तिसरी सभा ही बारामतीमध्ये संध्याकाळी 3 ते 6च्या दरम्यान पार पडणार आहे। तर अजित पवारांच्या देखील सभांचा धडाका आज पाहायला मिळतो। वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अजित पवारांच्या सभा असणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वी बारामतीकडे विशेषतः लक्ष असायचं ते म्हणजे जे मैदान परंपरागत 5 दशकांपासून ज्या मैदानावरती सांगता सभा शरद पवारांची व्हायची त्या मैदानावर यंदा अजित पवार यांची सभा होणार आहे। त्यांनी ती परवानगी मिळवलेली आहे आणि शरद पवारांना जागा जी आहे ती बदलावी लागलेली आहे आणि वेगळ्या जागेवर शरद पवार यांची ही सभा होणार आहे। त्याचसोबत जर आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरी यांची आज सोलापूरमध्ये सभा होणार असल्याची माहिती आहे। त्यासोबतच लातूर असेल, सातारा असेल या मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या सभा आज पार पडणार आहेत। माढा मतदारसंघामध्ये आज देवेंद्र फडणवीसांची दुपारी 1 वाजता सभा जी आहे ती पार पडेल आणि आज तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाचा जो एकूण सगळा प्रचार सभांचा धडाका आहे तो शांत होताना पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर यामध्ये ज्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सुरू असल्याच्या वेगवेगळ्या सभांचा धडाका आपण पाहिला, त्यात आज संध्याकाळपर्यंत प्रचार सभा, भाषणं संपतील आणि मतदान जे 7 तारखेला तिसऱ्या टप्प्यातलं होणार आहे त्याच्या अगोदर 48 तास प्रचार सभा थांबवाव्या लागतात आणि त्या पद्धतीनं राजकीय पक्षांकडून तसं नियोजन करण्यात आलेलं आहे। सगळ्यात जास्त सगळ्यांचं लक्ष असेल ते म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आणि आज देवेंद्र फडणवीसांची जी माढ्यामध्ये सभा होणार आहे त्या सभेकडे। त्यासोबतच नितीन गडकरी या सोलापुरात काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ज्ञानेश्वर, या दिवसभर घडणाऱ्या सभेत नेमकं काय होत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।